नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलेलो आहोत अमेरिकेतल्या नेवाडा राज्यातल्या लास वेगास या खास अशा शहरात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला इकडची प्रसिद्ध ठिकाणं आणि लास वेगास ट्रिप प्लॅन कसं करायचं ह्याची माहिती मिळेल. तर आम्ही सकाळी 8:30लाच लास वेगासच्या हॅरी रेड इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो. सकाळची फ्लाईट ह्यासाठी घ्यायची म्हणजे उरलेला संपूर्ण दिवस आपल्याला फिरायला मिळतो. तर बरेच एअरपोर्ट हे ज्याच्या त्याच्या ठिकाणच्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतात. तर हे लास वेगासचं एअरपोर्ट देखील त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवतंय, ते म्हणजे गॅम्बलिंग म्हणजेच जुगार. हो, तर तुम्ही बरोबर ऐकलंय, जुगार. या सिटीला सिन सिटी असं देखील म्हटलं जातं, कारण हे फेमस आहे जुगार, पार्टीज, नाईट लाईफ आणि एंटरटेनमेंटसाठी. तर हे व्हिडिओमध्ये दिसत आहे ते जुगार खेळण्यासाठी वेगवेगळे स्लॉट मशीन आहेत. इकडे टर्मिनल 1 वरून ही एअरपोर्ट इंटरनल ट्रॅम मिळते, जी फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर ह्या ट्रॅम वेगवेगळ्या ठिकाणानुसार ब्ल्यू लाईन, ग्रीन लाईन आणि रेड लाईन अशा आहेत. तर स्ट्रीपवरच्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी जर आपल्याला ट्रान्सपोर्ट पाहिजे असेल तर ब्ल्यू लाईन ट्रॅम पकडायची. ट्रॅममधून उतरलं की समोर असा बोर्ड दिसतो. इथे ट्रान्सपोर्टसाठी वेगवेगळ्या गाड्या आपल्याला मिळू शकतात आणि प्रत्येक ट्रान्सपोर्टसाठी वेगवेगळे गेट आहेत. तर ह्या 4 नंबरचा गेट हा टॅक्सीसाठी आहे. इकडे टॅक्सीचे फेअर देखील यांनी मेन्शन केलेत. ह्या 10 नंबरच्या गेटला शटल बस किंवा रेंटल कार मिळतात. बऱ्याच हॉटेलच्या शटल बस ह्या फ्री असतात, पण जर तुमच्या हॉटेलची शटल बस नसेल तर ड्रायव्हरला टिप द्यावी लागते. त्यामुळे शटल बस थोडी उबर आणि लिफ्टपेक्षा महाग पडते. 3 नंबरचं गेट लिफ्ट किंवा उबरसाठी आहे. सगळ्यात कन्व्हिनियंट आणि कम्पॅरेटिव्हली स्वस्त असं उबर आणि लिफ्ट पडतं. ऑनलाईन बुक केलं की ड्रायव्हर आला की आपल्याला मेसेज करतो तो कोणत्या रोमध्ये कोणत्या स्टॉल नंबरवर आपला वेट करतोय. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल इकडे येण्याआधी थोडा रिसर्च करून या, कारण डायरेक्ट आलं की काहीही माहिती नसेल तर स्टार्टिंगला खूपच गोंधळायला होतं. जर तुम्हाला तुमचे पैसे कन्वर्ट करायचे असतील तर त्याची देखील एअरपोर्टला सोय आहे, फक्त कन्व्हर्जन रेट थोडे महाग पडतील. तसं तर एअरपोर्टवरून रूट 109 वरून पब्लिक बसेस देखील मिळतात. तर हा ट्रान्सपोर्ट बाकीच्या ट्रान्सपोर्टपेक्षा स्वस्त पडतो, पण तुमच्याकडे जर लगेज असेल तर बसमधून प्रवास करणं थोडंसं इनकन्व्हिनियंट आहे. तर आम्ही फर्स्ट डेसाठी फ्लेमिंगो हे हॉटेल बुक केलं आहे, पण मोस्ट ऑफ द हॉटेल्समध्ये प्रॉब्लेम असा असतो की त्यांचं चेक इन संध्याकाळी 3 ते 4च्या दरम्यान असतं आणि चेकआउट सकाळी 10 ते 11च्या दरम्यान असतं. पण हॉटेल्समध्ये लगेज स्टोअरसाठी एक सेक्शन असतो ज्यात आपण आपलं लगेज ठेवून आरामात दुसरीकडे फिरू शकतो. ह्या हॉटेलमध्ये फ्लेमिंगो वाईल्ड लाईफ हॅबिटॅट नावाचं गार्डन आहे. जरी तुम्ही या हॉटेलमध्ये राहत नसाल तरी हे गार्डन फ्रीमध्ये पाहू शकता. गार्डनमध्ये फ्लेमिंगोज, एक्झॉटिक पक्षी, कासवं आणि कॉय जातीचे मासे आहेत. एका हॉटेलमधून जर दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर अशा कनेक्टेड ब्रिजवरून जायला लागतं. बऱ्याच वेळेस रोडवरून रोड क्रॉसिंग देखील नसतात. इकडे खाण्यापिण्याचे देखील भरपूर ऑप्शन आहेत. सध्या दुपार आहे आणि खाण्याची वेळ देखील नाही, म्हणून इथे गर्दी नाही आहे. यूट्यूबवर तुम्हाला खाण्याच्या ऑप्शनसाठी भरपूर व्हिडिओज मिळतील. तर इकडे येण्याआधी कोणत्या ठिकाणी आणि काय खायचं यावर देखील थोडंसं रिसर्च करून या, कारण इकडे व्हेजिटेरियन ऑप्शन भरपूर कमी आहेत आणि त्यातही ही लोक अंड्याला व्हेजच मानतात. नॉनव्हेजमध्येही आपल्याला न खाता येणारे भरपूर प्रकार असतात. त्यामुळे व्हेजिटेरियनवाल्यांनी येताना बरोबर काहीतरी खाण्याचे टिकणारे घरगुती पदार्थ नक्की आणा. इकडे बऱ्याच ठिकाणी CVS फार्मसी आहे, जिथे बऱ्यापैकी ग्रॉसरी मिळते आणि इथेही सामान महागच असतं. जसं एक केळी, एक ॲपल हे 99 सेंट म्हणजे 86.20 इंडियन रुपीजचे आहेत, पण बाहेरच्यापेक्षा थोडंसं स्वस्त मिळतं. लोक बहुतेक करून CVS फार्मसीमधून बल्कमध्ये पाणी घेऊन ठेवतात, कारण हॉटेलमध्ये 1 लिटर पाण्याची बॉटल ही जवळजवळ 600 रुपयाला मिळते. इथे बऱ्यापैकी स्वस्त पाणी मिळतं. तर फ्लेमिंगो हॉटेलच्या बाजूलाच आय लव्ह शुगर म्हणून असं भव्य कॅन्डी आणि जेलीचं शॉप आहे. इथे भरपूर प्रकारच्या आणि आकारांच्या जेली आहेत आणि भरपूर प्रकारचे आणि वेगवेगळ्या कलरचे कॅन्डीज आहेत. आपल्याला हवे तितके कॅन्डीज बॅगमध्ये भरून
त्याच्या वजनानुसार त्यांना पैसे द्यावे लागतात. सगळ्यात आधी आम्ही आलो ते बलाजिओ हॉटेलला. हे हॉटेल फक्त लक्झरी अकोमोडेशनसाठीच नाही तर बाकीच्या गोष्टींसाठी देखील फेमस आहे. जर तुम्हाला लक्झरी ब्रँडची शॉपिंग करायची असेल तर इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. काही ब्रँड तर इकडे असे आहेत की कधीही ऐकले देखील नाहीत. लास वेगासचे प्रत्येक हॉटेल हे एखाद्या मॉलप्रमाणेच असतात. प्रत्येक हॉटेलमध्ये राहण्याची, खाण्याची, शॉपिंगची, पार्टीची, वेगवेगळे शोज, स्पा अँड रिलॅक्सेशन थेरपी आणि कसिनोची सोय असते. एक हॉटेल पूर्ण एक्सप्लोअर करायला निदान 3 ते 4 तास तरी हवेत. इथे कसिनोमध्ये स्लॉट मशीन, ब्लॅक जॅक, रोलेट, पोकर आणखीही भरपूर टाईप असतात जिथे लोक लाखो करोडींची उधळण करतात. ह्या हॉटेलचा बफेही खूप फेमस आहे. इकडे ब्रंच, लंच किंवा डिनरसाठी तुम्ही जाऊ शकता आणि इथे फूड व्हरायटी पण भरपूर असते. पण फक्त गर्दी खूप असते. गर्दी टाळण्यासाठी तुम्ही रिझर्वेशन करून जाऊ शकता. तर प्रत्येक हॉटेलमध्ये स्विमिंग पूल असतो. दुपारच्या उन्हामध्ये बाहेर फिरण्यापेक्षा लोक पूलमध्ये चिल करणं प्रेफर करतात. तर ही सिलिंगला काचेची फुलं लावलेली आहेत. ही फोटोजेनिक जागा ही भरपूर इकडे फेमस आहे. तर हे आहे बलाजिओ कन्झर्वेटरी अँड बॉटनिकल गार्डन. ह्या गार्डनमध्ये कुणालाही फ्री एंट्री आहे, ज्याची खासियत अशी आहे की प्रत्येक सीझननुसार गार्डनचा डिस्प्ले बदलत असतो. ह्या हॉटेलचं मुख्य आकर्षण म्हणजे जगातला सगळ्यात मोठा चॉकलेटचा फाउंटन. ह्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे. त्याचं त्यांनी इथे सर्टिफिकेटसुद्धा लावून ठेवलं आहे. इथे डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेटचा खूप मोठा असा फाउंटन आहे. तर हा आहे बलाजिओ हॉटेलचा म्युझिकल फाउंटन, ज्यात 1214 नोझल आणि 4792 लाईट्स आहेत. या फाउंटनचे वॉटर जेट हे 460 फूटपर्यंत उंच जातात. तर हा म्युझिकल फाउंटन शो दुपारी दर 30 मिनिटांनी तर संध्याकाळी 8 नंतर ते मध्यरात्रीपर्यंत दर 15 मिनिटाला चालू होतो. तर असा हा लास वेगासचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढच्या शुक्रवारी
लास वेगासचा दुसरा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.